खरं तर राज्य शिष्टाचाराप्रमाणे जरी अध्यक्ष हे शेवटी बोलत असतात तरीही आजचा हा कार्यक्रम हा विधान परिषदेची शतकपूर्ती झाली आहे त्या अनुषंगाने असल्यामुळे आपल्या सर्वांप्रमाणेच माझी पण इच्छा आहे की ह्या कार्यक्रमाच्या समारोपाचं भाषण या सभागृहाच्या सध्याच्या पीठासीन अधिकारी आदरणीय डॉक्टर नीलम गोरेताई यांनी करावा म्हणून आपल्या सर्वांच्या परवानगीने त्यांच्या आधी मी बोलतो आणि समारोप त्या करतील। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, पुरोगामी महाराष्ट्राचे शिल्पकार शाहू फुले आंबेडकर, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय डॉक्टर नीलमताई गोरे, व्यासपीठावर ज्यांनी यापूर्वी भाषण केले ते आदरणीय लोढाजी, त्याचप्रमाणे चंद्रकांतदादा पाटील, व्यासपीठावर उपस्थित विरोधी पक्ष नेते आमचे मित्र वड्डेट्टीवार साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ लेजिस्लेटर आणि ज्यांनी अध्यक्ष म्हणून विधानसभेत आपली एक वेगळीच एक ठसा असा सोडलेला आहे आणि त्यांनी जे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केलं, त्यांनी जी विधानसभा अध्यक्षांची कारकीर्द निभावत असताना जी उंची त्या सभागृहाला दिली, ती उंची खरं तर गाठणं अत्यंत अवघड काम आहे, परंतु प्रामाणिकपणे तो प्रयत्न मीही करत आहे असे आमचे आदरणीय अरुणभाई गुजराती, त्याचप्रमाणे विधिमंडळ सचिवालयातील सचिव श्री आठवलेजी, श्री भोयेजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व विधान परिषदेतील आणि विधानसभेतील आजी माजी सदस्य, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, खरं तर आजची इकडची उपस्थिती बघितल्यानंतर इकडे मोठ्या संख्येने विद्यमान सदस्य आहेतच, पण त्याचबरोबर अत्यंत मोठ्या संख्येत माजी विधान परिषद विधानसभा सदस्यही इथे उपस्थित आहेत। आपलं वय प्रकृती सांभाळत या कार्यक्रमासाठी आवर्जून आपण सर्व उपस्थित आलात, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदमय अशी गोष्ट आहे आणि खरोखर यातून हे दिसून येतं की विधिमंडळात काम करणारी व्यक्ती ही रिटायर झाल्यानंतरही या सभागृहाप्रती आपली जबाबदारी कायमस्वरूपी आहे, या भावनेतून सातत्याने विधिमंडळाचा कोणताही कार्यक्रम असो अथवा विधिमंडळासंदर्भातली कुठचीही चर्चा असो, ही विधिमंडळात येऊन किंवा बाहेरही सहभाग घेऊन आपली जबाबदारी सातत्याने पार पाडत आहेत। त्यामुळे अशा सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचं मनापासून स्वागत आज या सभागृहात करतो। आपल्या सर्वांना माहीतच आहे की या कार्यक्रमासाठी आपली मीडियातील सर्व मित्र पण उपस्थित आहेत आणि जसं मीडियाला आपल्या या लोकशाहीतला चौथा स्तंभ मानला जातो, त्यामुळे असे कार्यक्रम ते योग्यरित्या कव्हर करून या सभागृहाचं महत्त्व आणि या सभागृहात होणाऱ्या कामकाजासंदर्भातली संपूर्ण माहिती योग्यरित्या जनतेपर्यंत पोचवून या सभागृहाचं महत्त्व सर्वांनाच पटवून द्यायचं कार्य त्यांच्याकडनंही सातत्याने होत राहील अशी मला खात्री आहे आणि त्यांचं पण मी मनापासून इकडे स्वागत करतो। देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात द्विसभागृह म्हणजेच बायकॅमरल हाऊस व्यवस्था ही देशातल्या 6 राज्यांपैकी एक राज्य म्हणजे महाराष्ट्रातही आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या ज्या राज्यांमध्ये बायकॅमरल हाऊस निर्माण झाले आहेत त्या राज्यांमध्ये
लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म्स आणि लेजिस्लेटिव्ह प्रोसेस ही इतर राज्यांपेक्षा कितीतरी जास्त प्रभावशाली दिसून येते हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रात ह्या बायकॅमरल हाऊसचं अस्तित्व असणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी उपलब्धी आहे असं मी समजतो। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मॅटेग्यू चेम्सफोर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम 1919 अन्वय बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची प्रारंभिक बैठक 19 फेब्रुवारी 2021 रोजी टाउन हॉल मुंबई येथे झाली। श्री नारायण गणेश चंदावरकर यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती। सन 1862 ते सन 1920 पर्यंत गव्हर्नर ऑफ बॉम्बे यांच्या अध्यक्षतेखाली काउन्सिलचे कामकाज चालत होते। सन 1921 मध्ये श्री नारायण चंदावरकर यांच्या रूपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीचे सभापती म्हणून नियुक्ती झाली। आता सन 1921 ते सन 2021 हा महाराष्ट्र विधान परिषद शतक पूर्तीचा कालखंड मानला जातो। भारताच्या घटनात्मक इतिहासातील 1919, 1920, 1921 नंतरच्या महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1935 चा भारत सरकार कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 हा आहे। या कायद्याद्वारे संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला। या कायद्यान्वये विधानसभा आणि विधान परिषद असे नामविभाजन देऊन मुंबई प्रांतात 1937 मध्ये 2 सभागृह अस्तित्वात आली। विधान परिषदेच्या आरंभ बिंदू ठरवायचा झाला तर आपल्याला 100 पेक्षाही जास्त वर्ष मागे जावे लागेल। 22 जानेवारी 1862 रोजी मुंबई येथील टाउन हॉलच्या दरबार हॉलमध्ये भूतपूर्व मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची काउन्सिल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे पहिली बैठक भरली होती। 1962 ते 1937 या 75 वर्षाच्या प्रदीर्घ वाटचालीत सर्वश्री जगन्नाथ शंकर सेठ, जमशेदजी जीजीबॉय, सर माधवराव विंचुरकर, रावसाहेब विश्वनाथ, नारायण मंडलिक, रावसाहेब गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, सर फिरोजशाह मेहता, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर, नारायण गणेश चंदावरकर अशी दिग्गज सन्माननीय सदस्यांची मालिका विधिमंडळाला लाभलेली आहे। आपण जर जगभरात बघितलं तर जिथे जिथे प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेसी एक्झिस्ट करते, जिथे जिथे प्रभावशाली लोकशाही आहे, त्या त्या ठिकाणी बायकॅमरल हाऊस आपल्याला दिसेल। आपण जर बघितलं तर अमेरिकेत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज आणि सिनेट या सभागृहांनी मिळून काँग्रेस बनली आहे। इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स या मिळून तिकडचं पार्लमेंट बनतं। त्याचप्रमाणे देशातही आपण बघितलं तर लोकसभा आणि राज्यसभा मिळून आपल्या देशाचं पार्लमेंट बनतं। म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी लोकशाही अस्तित्वात आहे आणि कँगरू डेमोक्रेसी नाही पण प्रभावशाली डेमोक्रेसी ज्या ज्या ठिकाणी आहे, त्या त्या ठिकाणी आपल्याला बायकॅमरल हाऊस दिसतात। आणि म्हणूनच या बायकॅमरल हाऊसमधनं निश्चितपणे संसदीय लोकशाहीला पुढे नेण्याचं कार्य, संसदीय लोकशाहीचा विकास करण्याचं कार्य आणि संसदीय लोकशाही मार्फत सामान्य जनतेला न्याय देण्याचं कार्य प्रभावशाली होताना आपल्याला दिसून येतं। त्याचप्रमाणे आपण बघितलं तर अनेक वेळा लेजिस्लेटिव्ह फोरमवरती बायकॅमरल हाऊसला काही लोकांचा विचार आहे की अशा बायकॅमरल हाऊसमधनं ड्युप्लिकेशन ऑफ लेजिस्लेशन होतं। म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी विधानसभा आहे किंवा
खालचं सभागृह ज्याला आपण म्हणतो लोकसभा आहे, तिथे अडिशनल अजून एक लेजिस्लेटिव्ह बॉडी निर्माण करून कुठेतरी आपण वेळ काढत आहोत का लेजिस्लेशन मध्ये, असा विचार काही लोकांनी व्यक्त केला. पण मला वाटतं आपल्याकडे अनेक पुरावे आणि उदाहरणं आहेत ज्यातून दिसून येतं की जिथे जिथे बायकॅमरल हाऊस आहे त्या त्या ठिकाणी त्या राज्याचा विकास अथवा त्या देशाचा विकास हा अटळ राहिला आहे आणि जे निर्णय होतात ते अधिक शाश्वत आणि अधिक टिकाऊ असे निर्णय होतात. त्यामुळे बायकॅमरल हाऊस ही केवळ एक परिस्थिती अनुकूल व्यवस्था नसून हे बायकॅमरल हाऊसची स्थापना ही त्या त्या लोकशाहीसाठी गरजेची आहे. म्हणून ही स्थापना आणि व्यवस्था आपल्याला दिसून येते असं सांगताना मला अत्यंत आनंद वाटतो. आपण जर बघितलं तर बायकॅमरल हाऊसचे फायदे अनेक आहेत. ज्या ज्या राज्यात विधानसभा आणि विधान परिषद आहे तिथे हे हाऊस इन कंटिन्युटी असतं. त्यामुळे जरी एखाद्या लेजिस्लेचर मधलं विधानसभा बरखास्त झाली तरीही विधान परिषद ही कायम कार्यरत असते. विधान परिषदेत आपण 6 वर्षाची टर्म देतो. प्रत्येक 2 वर्षांनी नवीन सदस्य येतात, जुने सदस्य रिटायर होतात. या पद्धतीने या लेजिस्लेशनला कंटिन्युइटी द्यायचं काम हे सभागृह करत असतं. त्यामुळे हे वैशिष्ट्य निश्चितपणे विधिमंडळाच्या कामकाजात अत्यंत उपयोगी पडतं हे सांगतानाही मला अत्यंत आनंद होतो. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर लोकशाहीत ज्या उणीव दूर करण्याचा हा एक अत्यंत प्रभावशाली असा हे प्लॅटफॉर्म आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की विधानसभेत जेव्हा थेट निवडणुका होतात, आपल्याला जेव्हा थेट निवडणुकांचं सामोर्य करत जनतेतून निवडून यायचं असतं त्यावेळी राजकीय पक्ष असतील अथवा जनप्रतिनिधी असतील यांच्या समोर इलेक्टोरल मेरिट हा हे प्राधान्य घेतं. म्हणजेच जो व्यक्ती निवडून येऊ शकतो त्याला आपण प्राधान्य देत निश्चितपणे संधी देतो. आणि असं असताना ज्या लोकांकडे खरोखरच विविध क्षेत्रातून अनुभव असतो, माहिती असते, ज्ञान असतं, ज्यांचा उपयोग सभागृहाला आणि राज्याला सातत्याने होईल अशा लोकांना कुठेतरी संधी देण्यापासून आपण चुकतो, मुकतो. आणि म्हणूनच अशा लोकांचा समाविष्ट ह्या विधिमंडळात करण्यासाठी मला वाटतं विधान परिषद हा अत्यंत इफेक्टिव्ह लेजिस्लेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे. आणि त्यामुळे अशा प्लॅटफॉर्मचा ज्या ज्या राज्यांना प्राप्ती मिळते त्या त्या राज्यांना अधिक बळकट असे कायदे मिळतात, त्या त्या कायद्यांवरती अधिक विचार होतो आणि विविध क्षेत्रातील विविध मंडळींचा अनुभव आणि माहितीचा फायदा त्या राज्याला होतो. त्यामुळे अशा या विधान परिषदेचं महत्त्व हे कायम ठेवत निश्चितपणे हे बायकॅमरल हाऊस सातत्याने या राज्यात चालू राहील असे मला पूर्ण विश्वास आहे. आपण जर बघितलं तर इलेक्टोरल मेरिट्सवरती बोलत असताना विधान परिषदेचं जे कॉम्पोजिशन आहेत आपल्याकडे 78-78 सदस्य आहेत. आणि असं असताना यात काही सदस्य 30 सदस्य हे विधानसभेतून आपण निवडून देतो, 12 आपण सदस्य राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून आपण पाठवतो आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज मधलेही इकडे सदस्य आहेत, शिक्षक मतदारसंघातील सदस्य आहेत, पदवीधर मतदारसंघातील सदस्य आहेत. त्यामुळे विविध क्षेत्राला रिप्रेझेंट करणारं खरं रिप्रेझेंटेशन कुठे मिळत असेल तर ते विधान परिषदेत मिळतं. अशा परिस्थितीत आज मला हे सांगताना अत्यंत आनंद होतो की विधानसभेत जाऊन काम करण्यापूर्वी मलाही विधान परिषदेत काम करण्याची संधी प्राप्त झाली. एक टर्म मी पण विधान परिषदेत काम केलं. गुजराती साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे अत्यंत प्रभावशाली काम गुजराती साहेबांनी विधानसभेत पण आणि विधान परिषदेतही केलं. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही त्यांनी जो मार्ग दाखवला आहे तो शिकून विधानसभेचं स्टँडर्ड एलिव्हेट करायचा प्रयत्न करतच आहोत. त्यांनी सांगितलं की एक टर्म त्यांनी विधान परिषदेत केली आणि 4 टर्म त्यांनी विधानसभेत काढल्या. मी पण एक टर्म विधान परिषदेत केली. तुमच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही गाजवलेला विक्रमही मला गाजवता येईल अशी इच्छा इकडे व्यक्त करतो. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात विधान परिषद आणि विधानसभा ही यापूर्वी पण सातत्याने
एका रथाची दोन चाकं बनून सातत्याने एकत्र येऊन समन्वयातून या राज्याला न्याय द्यायचं काम करत आले आहेत। या दोन्ही सभागृहांमध्ये असाच समन्वय कायम राहील आणि महाराष्ट्राला जी ही गौरवशाली परंपरा लाभली आहे बायकॅमेरल हाऊसची, ती येणाऱ्या काळातही आपण अशीच कायम ठेवू एवढा विश्वास आज मी आपल्या सर्वांना देतो। आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात आपल्या सर्वांवर पीठासीन अधिकारी म्हणून किंवा या सभागृहाचे सदस्य म्हणून या विधिमंडळाची सार्वभौम्यता कायम ठेवणं ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे। विधानसभेचा अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी मी येणाऱ्या काळात आणि यापूर्वीही पार पाडायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की या देशाच्या संविधानाने ह्या देशात 3 इन्स्टिट्यूशन्सना कॉन्स्टिट्यूशनल रेकग्निशन दिलेलं आहे। ते एक्झिक्युटिव्ह म्हणजेच आपलं कार्यकारी मंडळ, लेजिस्लेचर म्हणजे आपलं विधिमंडळ आणि ज्युडिशरी म्हणजे आपलं न्यायमंडळ, या तिघांनाही समान अधिकार दिले आहेत। लोकशाहीत विश्वास ठेवणारी व्यक्ती आणि लोकशाहीत ज्यांना प्रोग्रेसिव्ह करायची आहे ती व्यक्ती निश्चितपणे ज्यांचा संविधानावरती विश्वास आहे ते या तिन्ही अंगांचा संपूर्णपणे मान राखतील। आणि विधानसभेचा अध्यक्ष म्हणून आणि विधानसभेचा सदस्य म्हणून निश्चितपणे या तिन्ही संस्थांचा मान राखणं हे माझं कर्तव्यच नव्हे तर ही माझी जबाबदारी पण आहे आणि येणाऱ्या काळात ती मी निश्चितपणे पार पाडीन। परंतु या विधिमंडळाची सार्वभौम्यता राखून या विधिमंडळाला संसदेने दिलेल्या संविधानाने दिलेल्या जे अधिकार आहेत आणि ज्या मर्यादा आहेत आणि त्याचप्रमाणे या सभागृहांचं सार्वभौम्यता राखणं हे अध्यक्षांसोबत माझ्या सर्व सहकाऱ्यांची पण जबाबदारी आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आपण निश्चितपणे ही जबाबदारी ओळखून यापुढेही या विषयात योग्य ती कारवाई कराल अशी मला खात्री आहे। आपल्या सर्वांना परत एकदा या निमित्ताने विधान परिषदेची शतकपूर्ती वर्ष आपण इथे साजरी करत आहोत। 2 दिवसापूर्वीच नीलमताई आणि मी आदरणीय महामहिम राष्ट्रपती महोदय आपल्या द्रौपदी मुर्मू मॅडम यांना भेटलो आणि महोदया त्यावेळेला चर्चा आमची जेव्हा झाली त्यावेळेला त्यांनी इथे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येऊन या कार्यक्रमात सहभागी होण्याची संमती दिलीच आहे आणि येणाऱ्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आणि अत्यंत प्रभावशाली आणि देखणा असा कार्यक्रम आपण निश्चितपणे पार पाडू आणि त्या कार्यक्रमात आपण सर्वजण उपस्थित असालच। विधानसभा विधान परिषदेतील इतर सदस्य आजी माजी सदस्य त्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहतील याची मला खात्री आहे। या कार्यक्रमासाठी निश्चितपणे आपण सर्व ती तयारी करून आत्ताच आपल्याला वडेट्टीवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नीलमताईंबरोबर जी माझी चर्चा झाली, चंद्रकांत दादांनी सांगितल्याप्रमाणे त्या कार्यक्रमासाठी या सभागृहाचे दोन्ही सभागृहांचे आजी माजी सदस्य जास्तीत जास्त सदस्य उपस्थित राहतील याकरता निश्चितपणे उपाययोजना किंवा तयारी ही आम्ही सर्व मिळून करूच आणि या कार्यक्रमात आपण यशस्वीपणे हा कार्यक्रम पार पाडू अशी मला खात्री आहे। आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे आलात। या सभागृहाचा गौरव वाढवण्यासाठी हा परिसंवाद आपण नीलमताईंच्या पुढाकारातून आयोजित केला आणि या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळात ह्या विधान परिषदेच्या सभागृहाची उंची वाढवण्याकरता माझ्याकडनं विधानसभेचा अध्यक्ष म्हणून विधानसभेचा सदस्य म्हणून जे काय सहकार्य अपेक्षित असेल ते 100% सहकार्य मी करीन एवढीच आपल्या ग्वाही देतो, आपल्याला आश्वासित करतो। मला इकडे आमंत्रित करून खऱ्या अर्थाने आमंत्रित करून कारण या कार्यक्रमाचा पुढाकार आणि पूर्ण रचना ही आमच्या नीलमताईंनी केली आहे आणि खारीचा वाटा म्हणून जे काय सहकार्य करण्याची मला तुम्ही संधी दिली आहे त्याबद्दल मी नीलमताईंचे मनापासून आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अध्यक्ष महोदय। सेकंड चेंबर इज नॉट अ डिलेइंग चेंबर बट इट इज अ रिवाइजिंग चेंबर अशी भूमिका अध्यक्ष महोदयांनी उदाहरणासह मांडलेली आहे आणि विधान परिषद